नमस्कार मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्हालाही आधार कार्ड डाउनलोड करायचा नवीन पद्धतीने, म्हणजेच तुम्हाला आता कुठल्याही मोबाईल नंबरला जो आधार डाउनलोड करायचा करतेवेळी ओ-टी-पी याचा तो ओ-टी-पी द्यायची गरज नाही मित्रांनो. अगदी 2 मिनिटात तुम्ही मोबाईलवरून आधार कार्ड डाउनलोड करू शकणार आहात. त्यासाठी शासनाचं एक नवीन ॲप्लिकेशन आलेलं आहे, जे की प्ले स्टोअरला तुम्ही बघू शकता. सर्चमध्ये आधार टाकायचं तुम्हाला. आधार टाकल्यानंतर एक नंबरलाच ॲप्लिकेशन येत आहे, बघू शकता आधार नावाचं. तो ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे मित्रांनो. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन या ऑप्शनवरती क्लिक करा. ओपन केल्यानंतर परमिशन द्या. परमिशन दिल्यानंतर त्यासोबत तुम्ही असं इंटरफेस येणार आहे ॲप्लिकेशनचं. इंटरफेस आल्यानंतर मित्रांनो खाली बघू शकता स्किपच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि त्यानंतर आय एम रेडी विथ माय आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम ज्या व्यक्तीचा आधार कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, तर त्या व्यक्तीचा इथं तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित. आधार नंबर टाकून घेतल्यानंतर मित्रांनो कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे टर्म अँड कंडिशन आहे, तिथं ब्ल्यू टिक करून प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर जे सिम आहे ते बाय डिफॉल्ट सिलेक्ट होईल. सिम 1 असेल तर 1 किंवा 2 असेल तरी तुम्ही काही कुठलंही निवडू शकता आणि सेंड SMS या ऑप्शनवरती क्लिक करा. ॲटोमॅटिकली इथं बघू शकता सेंडच्या ऑप्शनवरती क्लिक करा. ॲटोमॅटिक सेंड झालेला आहे SMS आणि सक्सेसफुली व्हेरीफाईड सुद्धा तुमच्या समोरच झालेला आहे मित्रांनो. मोबाईल नंबर आणि SMS सुद्धा व्हेरिफिकेशन झालेलं आहे. कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ज्याचं तुम्ही आधार कार्ड काढत आहात त्याचंच तुम्हाला फेस इथं कॅप्चर करायचं आहे. गॉगल वगैरे काढायचं डोळ्यावरती असेल तर. नॉर्मली तुम्हाला फेस सेल्फी टाईपमध्ये फेस इथं त्या सर्कलमध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या समोर कॅप्चर झालेला आहे फोटो. त्यानंतर तुम्हाला सरळ सरळ पुढच्या पेजवरती इनडायरेक्ट केलं जाईल. हे बघू शकता पुढे असं पेज येणार आहे. इथं तुम्हाला फेचिंग डिटेल्स जो खाली ऑप्शन आहे प्रोसीड याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला तुमचं स्वतःचं 6 अंकी डिजिट पिन सेव्ह करायचं आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील पुढे. एकदा टाकल्यानंतर परत तोच पिन तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचा आहे मित्रांनो. कन्फर्म केल्यानंतर पुढे एक पॉपअप मेसेज येईल, तिथं स्किप करायचं तुम्हाला. स्किप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. स्किप केल्यानंतर समोरच तुम्हाला आता तुमचं आधार कार्ड ओपन झालेलं आहे. क्यू आर कोड दिसत आहे. त्याचबरोबर तुमचं आधारचे ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ आणि नाव सुद्धा दिसणार आहे. तर मित्रांनो त्याचसोबत तुम्ही खाली सर्वात महत्त्वाचा ऑप्शन बघू शकता, शेअर आय डी. आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला शेअर आय डी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं तिसरा ऑप्शन आहे डाउनलोड आधार. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी तुमचं आधार कार्ड तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुमच्या मोबाईलमध्ये हा आधार कार्ड सेव्ह केला जाणार आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता डाउनलोड झालेला आहे. तुम्हाला आधार कार्ड ओपन करायचं आहे. करताना तुम्ही जसं अगोदर ओपन करण्यासाठी PDF पासवर्ड वापरत आहात, तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षर कॅपिटलमध्ये, त्यानंतर जन्मवर्ष जर 1990चा असेल तर 1990, 1994चे असेल तर 1994 टाकून ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. बघू शकता तुम्ही पासवर्ड टाकलेला आहे. मी ओके या ऑप्शनवरती क्लिक केलेला आहे. तुमच्या समोर माझी PDF जनरेट झालेली आहे मित्रांनो. याच्यासाठी कुठलीही OTP लागलेली नाही. कुठल्याही आधारला मोबाईल नंबर लिंक असलेल्या मोबाईलवरती OTP गेलेली नाही आणि मी टाकलेलं सुद्धा नाही आहे. तर अशा प्रकारे 2 मिनिटात OTP न टाकता तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करता येणार आहे मोबाईलवरून मित्रांनो. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.